आणि पिंपरी चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। विषारी दारूच्या सेवनामुळे मृतांचा आकडा 15वर पोहोचल्याची ताजी बातमी समोर आली असून या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसर आणि पुणे शहरातील हडपसर भागात काही नागरिकांनी संशयास्पद दारूचे सेवन केले। त्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर, श्वास घेण्यास त्रास, बेशुद्ध होणे अशी गंभीर लक्षणे दिसू लागली। काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू झालाय। ताज्या वृत्तानुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। काही जणांवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे। या दुर्घटनेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे। फुगेवाडी परिसरातील विजय राठौड आणि राजेंद्र राठौड या 2 भावांचा मृत्यू झाल्याने राठौड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घरातील 2 कमावते आधार एकाच वेळी हरपल्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले। या घटनेनंतर परिसरात संताप आणि शोकाचे वातावरण आहे। या प्रकरणात दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून ते शरीरात गेल्यास दृष्टी जाणे, मेंदूवर परिणाम होणे आणि मृत्यू होणे असे गंभीर परिणाम होऊ शकतात। पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी देशी दारूत मिथेनॉल मिसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि ती कोणाकोणाला विकली गेली आणि त्यामागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास सुरू आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास CID कडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली असून आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात संशयित पुरवठादार योगेश वानखेडे यांचे नाव समोर आले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तपास मोहीम वेगाने सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला अत्यंत गंभीर म्हटले असून या अवैध दारू पुरवठ्याच्या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत दिले आहेत। मात्र नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे, अवैध दारूचा हा जीवघेणा धंदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना प्रशासन कुठे होते? स्थानिक पातळीवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी नेमकी कुठे चुकली आणि गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? या विषारी दारूने केवळ 15 जणांचे प्राण घेतले नाहीत तर अनेक कुटुंबाचा आधार हिरावून घेतलाय। दिवसभर कष्ट करून कुटुंब चालवणारे रोजंदारीवरील कामगार मृत्युमुखी पडल्याने त्यांच्या पत्नी, मुले आणि वृद्ध आईवडिलांवर संकट कोसळले आहे। स्वस्तात मिळणारी अवैध दारू किती जीवघेणी ठरू शकते हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि जनश्रद्धा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।